सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा अवमान करण्यात आला। खरं तर या गंभीर प्रकरणाची चर्चा झाली, अनेकांनी यावर विधानं केली, काही जणांनी आंदोलनही केली, विरोधकांनीही टीका केली। मात्र यावर स्वतः सरन्यायाधीश गवई यांनी आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। तसेच ज्यांनी या सरन्यायाधीशांचा अवमान केला ते वकील राकेश किशोर यांनी प्रतिक्रिया देताना मात्र आपण केलेल्या घटनेचा किंवा गोष्टीचा आपल्याला पश्चाताप नसल्याचं देखील ते सांगतात। आणि मग अशा वेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी या वकिलांची अर्थात राकेश किशोर यांची भेट घेतली। भेट घेत असताना निलेश लंके यांनी त्या वकिलांना अर्थात राकेश किशोर यांना देशाचं संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो भेट दिला। आणि ही भेट देत असताना ते म्हणालेत, भारत हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर चालतो, त्यामुळे कोणत्याही संविधानिक पदाचा मान राखणं आवश्यक आहे, असंही त्यांनी त्या वकिलांना सुनावल्याचं सांगण्यात येते। सध्या लंकेंच्या या भूमिकेचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जातंय आणि चर्चाही रंगली। मात्र या सगळ्या घटनेवर तुमचं मत काय, कमेंटमध्ये जरूर कळवा। सरन्यायाधीश गवई यांचा हा जो अपमान झाला तो योग्य होता का, यावर काय प्रतिक्रिया येणं आवश्यक होतं किंवा काय करायला हवं होतं, नक्की कळवा।